दिवसभराची सगळी कामं आटपून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी इकडे बाळाचं नामकरण सोहळा होता, तिकडे यायचं होतं. आता नाव ठेवायचा मान माझा असल्यामुळे मी तिथं पहिल्यांदा हजर झाले होते. संध्याकाळच्या वेळी सगळी तयारी झाली, पण त्या अगोदर मी कुठेही जाईल ना, तिथे माझं पहिलं हेच काम असतं, कुठे काय खायला भेटते का ते बघायचं. आणि गावाकडे गेल्यानंतर एकदम फ्रेश आणि गावरान म्हणजे एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेलं सगळं असतं, ते खायला मजा वेगळीच असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडाचं तोडून खाण्याचा आनंद जो असतो ना, तो खूप वेगळा असतो. आणि ही गोष्ट मला तर पर्सनली खूप जास्त आवडते. त्याच्यामुळे आईकडे गेलं काय आणि दुसरीकडे कुठे गेलं काय, मी पहिलं हे काम करत असते. आता आलो आहे आम्ही माझ्या मावस सासूबाईंकडे, जिकडे हा नाव ठेवण्याचा कार्यक्रम आहे. आता तिथे गेल्यानंतर मी खरं तर आंबे बघण्यासाठी गेले होते, पण आता तर आंबे संपून गेलेले आहेत. पेरूचं झाड दिसलं त्याला इतके सगळे पेरू आले होते ना, आणि खूप सगळे पिकलेसुद्धा होते. त्यातलाच एक पेरू तोडून घेतला आणि तो पटकन खाल्ला. आता घरात गेल्यानंतर इकडे भाजीची तयारी करायची होती, कारण जेवणसुद्धा बनवायचं होतं. तर इकडे सगळे आज आमच्या आई बनवणार होत्या. त्यांनी इकडे छान तेलामध्ये वांगी फ्राय करायला ठेवली होती आणि एका साईडला त्याचा मसालासुद्धा बनवायला घेतला होता. तर ते मसाला वांगं बनवणार होत्या. आज वेगळ्याच पद्धतीने बनवत होत्या. अगोदर तेलामध्ये वांगी फ्राय वगैरे करून घेतली, त्यानंतर भरपूरसा कढीपत्ता तेलात टाकला आणि त्यानंतर जिरी मोहरी जे काही असतं ते टाकून घेतलं आणि आपले घरगुती जे मसाले आहेत ते टाकलं. त्याच्यामध्ये टोमॅटोची कांद्याची जी पेस्ट आहे भाजलेली केली होती ती टाकून घेतली आणि त्यानंतर हा मसाला सगळा त्या वांग्यामध्ये टाकून घेतला. थोडंसं शिजण्यापुरतं 1 ते 2 तांब्या फक्त याच्यामध्ये पाणी घातलं होतं, कारण ऑलरेडी ही तेलामध्ये सगळं शिजलं होतं आणि गरमच पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता संध्याकाळच्या त्या जेवणासोबत आम्हाला मसाले भातसुद्धा बनवायचा होता आणि घरामध्ये एवढं सगळं म्हणजे सगळीकडे स्वयंपाक वगैरे चालू होता, त्याच्यामुळे मी तांदूळ धुण्यासाठी बाहेर मोकळ्या मस्त पाण्यामध्ये आले. तांदूळ धुतला, त्यानंतर आईनीच तो भात टाकला होता. इकडे चपात्या वगैरे करण्याचा सुद्धा प्रोग्राम चालू होता. छान असा भाजी भात तयार झाला होता आणि इकडे मी पाळणा सजवायला घेतला होता. माझा असा काही पाळणा सजवून झाला होता. थोडी विकत आणली होती, थोडी घरगुती फुलं म्हणजे मी तिकडून घेऊन आले होते, तीच फुलं होती झाडाची तोडलेली. तर छान असा सुंदर पाळणा सजवून घेतला होता. त्यानंतर रानातलीच ही भाजी उपसून आणली होती आईनी पावसामध्ये जाऊन, एकदम छान कोळी लुसलुशीत दिसली म्हणून. तर तीच इकडे त्या नीट करत बसल्या होत्या. आता इकडे चौक म्हणतात ना, ते चौक काढायचा होता. तांदळाने काढतात तो, आणि याच्यावरती ती बाळाची आई बसत असते, कारण आजच्या दिवशी बाळाचं नावही ठेवायचं असतं आणि 12वीची घागर उतरतात आमच्याकडे, ती पद्धत असते. तर ते सुद्धा करायचं होतं. तर आता इथं हेच चालू होतं. त्याच्यासाठी छान अशा घुगऱ्यासुद्धा शिजवल्या होत्या आणि त्यांची ओटी भरली. त्यानंतर हे घुगऱ्यांनी असं म्हणजे घुगऱ्यांनी पण ओटी भरली. बरंच काय काय असतं. आणि छान बाळसुद्धा गप्प बसलं होतं, अजिबात त्याने त्रास दिला नाही, नाही तर सगळी बाळं रडत वगैरे असतात. शेवटी छान असा श्रीकृष्ण जन्माचा पाळणा म्हटला आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.